हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग झटपट बघूयात अगदी छान आणि यम्मी अशी तडकेवाली मॅगी. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुद्धा सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर आपण इथं मॅगी छान अशी बॉईल करून घेणार आहे. चला तर आता काही काही जणांना खूप अडचणी येतात की बाबा मॅगी छान अशी शिजतच नाही, ती चिपचिपीच होते. तर त्यांच्यासाठी एक सोल्युशनसुद्धा मी घेऊन आलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस मॅगी शिजवत असता, मी दाखवते अगदी याच पद्धतीनं छान अशी मॅगी मोकळी करून घ्यायची आणि जेव्हा ती शिजते तेव्हा अगदी जाळीदार भांड्यांवरती ही काढून घ्यायची आणि मस्त लगेच त्यावरती छान असं थंड पाणी घालायचं. जेणेकरून काय होतं, आपली मॅगी चिपचिपी होत नाही, अगदी छान अशी तयार होते. चला तर झटपट आता आपण पुढची तयारी करूया. आता आपल्याला तडक्यासाठी लागणारं सामान जे आहे ते तयार करूयात. सगळ्यात अगोदर लसूण घ्यायचा आहे, छान तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. आता यानंतर घ्यायच्या आहेत 2 छोट्या हिरव्या मिरच्या आणि त्या व्यवस्थित छान कट करून घ्यायच्या. आता हे सगळं झाल्यानंतर आपण इथं घ्यायचे आहे छान व्यवस्थित फ्रेश अशी कोथिंबीर आणि तीसुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. चला तर लगेच आपण आता तडक्याला सुरुवात करूयात. एक घ्यायचा आहे तडका पॅन आणि तो छान व्यवस्थित गरम करायचा आहे. त्यामध्ये घालायचं आहे तेल. आता तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जिरे घालायचे, त्यानंतर घालायचा लसूण, हिरवी मिरची, आता छान व्यवस्थित कढीपत्ता आणि त्यामध्ये घालायचं अगदी थोडीशी हळद. चला तर आता जे आपलं पॅकेट असते की नाही मॅगीचं ते मसाल्याचं, ते वालं यामध्ये घालायचं आणि लगेच आपला गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यावरती घालायची कोथिंबीर. चला तर आता झटपट आता ही मॅगी जी आहे ती आपण एका पॉटमध्ये काढून घेतलेली आहे. तो तडका लगेच आपण मॅगीवरती घालायचा आणि छान व्यवस्थित सर्व बाजूंनी मिक्स करून घ्यायचा. अगदी या पद्धतीनं. वॉव! किती छान तयार झाली की नाही आपली मॅगी. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा. तर परत भेटूयात अशाच एका छान आणि सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि हो, खात राहा आणि माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज पाहायला विसरू नका.